पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड इथं हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। ते नांदेडच्या गुरुद्वारात आले होते। त्यावेळी त्यांची सुरक्षा व्यवस्था भेदत धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला गेला। त्यात ते जखमी झालेत आणि या प्रकरणी घटनास्थळावरून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यातही घेतलंय। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। नांदेडच्या गुरुद्वारामध्ये ते दर्शनासाठी आले असताना त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे। अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या या हल्ल्याचं नेमकं कारण काय, हल्लेखोर व्यक्ती कोण होती, या संदर्भातला अजूनही तपशील येऊ शकला नाही। मात्र या हल्ल्यामुळे स्थानिक स्तरावर खळबळ माजली आहे। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांच्यावर आता एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला। एकूणच झाल्या प्रकाराबद्दल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून माहिती घेतल्याचं समजतंय। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश लाटकर आपल्या सोबत आहेत। योगेश, या सगळ्या हल्ल्यानंतर किंवा हल्ल्याच्या प्रयत्नानंतर हल्लेखोर कोण होता आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, या संदर्भात काही प्राथमिक चौकशीतून माहिती मिळू शकली आहे का? नांदेडचे आमचे स्थानिक प्रतिनिधी योगेश लाटकर यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। या संदर्भातली अधिक अपडेट्स त्यांच्याकडून घेणार आहोत। तुर्तास ही बातमी अशी आहे की नांदेडमधल्या एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत त्यांच्यावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। एकूणच झाल्या प्रकाराबद्दल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून माहिती घेतल्याचं समजतंय। याचबरोबर हल्लेखोराला म्हणजे एका व्यक्तीला तिथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। या व्यक्तीचा हल्ल्यामागचा उद्देश काय होता आणि हल्लेखोराची ओळख अजूनही पटलेली नाही आहे। योगेश लाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत। योगेश, हल्लेखोराचा नेमका उद्देश काय होता, या संदर्भात प्राथमिक चौकशीतून काही माहिती मिळू शकली आहे का आणि हा हल्लेखोर नेमका कोण होता, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? विनोद, निश्चितपणे मी आजचा घटनाक्रम सांगतो। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल जे आहेत ते नांदेडमध्ये काल आले होते। ते सहकुटुंब आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह नांदेडमध्ये आले। महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना Z+ सिक्युरिटी दिलेली आहे, तर पंजाब पोलिसांची देखील त्यांना Z+ सिक्युरिटी आहे। माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर ह्या देखील बादल यांच्यासोबत आहेत। त्यांना Y+ विथ एस्कॉर्ट अशी सुरक्षा दिलेली आहे। आज ते नांदेडमधील मुगट भागातल्या एका गुरुद्वाऱ्यामध्ये दर्शनासाठी गेले होते। दर्शन घेऊन जेव्हा ते बाहेर येत होते त्यावेळी जसपाल सिंग नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावरती हल्ला केला। हा हल्ला होत असताना महाराष्ट्र पोलीस दलाचे सब इन्स्पेक्टर यांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता बादल यांच्यावरचा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला। यात ते सुद्धा जखमी झाले। घटनास्थळावरच बादल कुटुंबांनी त्यांच्याप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या। आता यानंतर हा जसपाल सिंग जो व्यक्ती आहे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याची चौकशी सुरू आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जसपाल सिंग हा पुण्यामध्ये वकील म्हणून काम करत होता आणि वकिलीच्या व्यवसायानंतर तो मागच्या 1-1.5 महिन्यापासून नांदेड आणि परिसरामध्ये होता। तो इथं सेवा करत होता आणि ही सेवा करत असताना पंजाब राज्याला नशेबाज राज्य बनवण्यामध्ये या परिवाराचा सिंहाचा वाटा आहे असं त्याचं म्हणणं होतं आणि त्यातून त्याने हा हल्ला केला असं त्यानं पोलिसांना चौकशीमध्ये सांगितलेले आहे। सध्या ही माहिती प्राथमिक स्तरावरती आपल्या सोर्सेसकडून मिळालेली आहे, म्हणजे यामध्ये उडता पंजाबचा संदर्भ आहे। विनोद, धन्यवाद योगेश दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतोय खळबळजनक घटना घडलेली आहे नांदेडच्या एका प्रार्थना स्थळामध्ये ते जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि आता त्यांची प्रकृती ठीक आहे आणि त्या संदर्भात उपचार सुद्धा सुरू आहे। दरम्यान शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना या घटनेत कोणतीही सुरक्षा त्रुटी झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसंच संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली आहे।
आपल्याबरोबर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत. सर, आज एक नांदेडमध्ये पंजाबचे जे माजी उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे. काय यामध्ये नेमकं घडलंय, नेमकं कशामुळे हे सगळं घडतंय? नाही, हमला ज्या व्यक्तीने केलेला आहे तो कुठल्या इंटेन्शनने केलेला आहे याची चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदींनी दिलेले आहेत. आणि जी प्रथमदर्शनी जी माहिती मिळते ती व्यक्ती तिकडेच त्याच गुरुद्वारामध्ये गेल्या 2 वर्षापासून काम करते. आणि ते जे त्या गुरुद्वाराची पाहणी करत होते किंवा जी काही तिथे त्यांचा तिथे जो काही टूर होता त्याच्यामुळे तो तिकडे त्यांच्यासोबतच होता. तर अशा वेळेला आता हा सिक्युरिटी लॅब्स आहे की कशामुळे हा हमला झालेला आहे हे एन्क्वायरीच्या नंतर आपल्याला लक्षात येईल. परंतु महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः सुरक्षित आहेत, त्यांना तशी मोठी कुठली दुखापत झालेली नाही. एक मायनर ऑपरेशन त्यांचं करावं लागणार आहे जे पुढच्या 1-1.5 तासामध्ये होणार आहे. परंतु त्यांची हेल्थ ही पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि सिक्युरिटी लॅब्स आहे की नाही हे चौकशीनंतर लक्षात येईल. सिक्युरिटीसाठी म्हणजे एक प्रकारे याची काही समिती गठीत केली जाणार आहे का? अशा पद्धतीने हल्ला होणं आणि एक VIP माणूस आहे म्हणजे पंजाबचे ते माजी उपमुख्यमंत्री आहेत. नाही, त्यांची जी सिक्युरिटीची जी कॅटेगरी आहे Z कॅटेगरी आहे ती सेम कॅटेगरी त्यांना इथे दिली गेली होती. आणि त्यांच्या सिक्युरिटीच्या संदर्भात जी काही काळजी घेणं आवश्यक होतं ते अर्थातच घेतली गेली होती. पण तथापि जो काही प्रकार घडलेला आहे तो कशामुळे घडला आहे हे एन्क्वायरीच्या नंतर आपल्याला लक्षात येईल. आता काही बोलणं उचित राहणार नाही. आता तुम्ही SP-शी बोललात का? आत्ताची काय परिस्थिती आहे? मी IGंशी बोललेलो आहे. कन्सर्न जे कलेक्टर आहेत मी त्यांच्याशी देखील बोललेलो आहे. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्याची एन्क्वायरी चालू केलेली आहे. त्याच्या स्टेटमेंटच्या नंतर लक्षात येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र दयाळकरसह प्राजक्ता पोळ, NDTV मराठी, मुंबई.